मी हिरव्या मुगाची उसळ करणार आहे. त्यासाठी मी हिरवे मूग घेतले भिजवलेले. त्याच्यामध्ये मी 2 कांदे आणि खोबरं भाजायला टाकले. थोडंसं लसूण घेतलं, कोथिंबीर घेतली. आता हे भाजत आलं. हे भाजून झाले ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेणार आहे. आता मी लसूण टाकते. हे बघा, नंतर एक कोथिंबीर टाकते. उसळ आमच्याकडं वाटून जास्त आवडते. तशी आवडत नाही, कांदा नसता टाकला. मी आता गॅस बंद करते. जास्त करपायचं नाही, थोडंसं आबडधोबड असं थोडंसं भाजलं ना की बस. जास्त करपवून नाही करायचं. आणि ते ह्याच्यात काढून घेते थंड होण्यासाठी. आता मी कुकर ठेवला, गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवला. आता बसायला कुकरच बसा ना. तेल कुकरमध्ये टाकते. ते झालं. मला नाचगले गरम व्हायला लागले. आता मी हिरवी मिरची करते. या 2 हिरव्या मिरची घेतल्या. 2 म्हणजे 2 तुकडे करून एका मिरची 3 तुकडे केल्या. तेल तेलात टाकल्यात मिरच्या, किटलेल्या झाकण लावलं. किटल्या आता जरा खाली. आता मी बघितलं हां. आणि मग मी हिरवा मसाला सगळा घेतला. बघितलं, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, लसूण, खोबरं, कांदा भाजून घेतला. सगळा मसाला मी ह्याच्यात टाकून आता चांगला परतून घेते. मसाला परतल्याने त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून, एक चमचा थोडंसं कमी, नंतर थोडीशी हळद टाकतो. मोबाईलची लाईट पण लागत नाही पुढं दिसायला. बघा असं मसाला एक मिनटं उजेड करते.
मसाला मी असा परतला. मीठ टाकलं. आता हे मूग, अख्खे मूग आणि त्याच्यात हे जरा थोडंसं हलवून घेते. आणि हे वाटण वाटलं ना आपण त्यात थोडंसं पाणी टाकलं नाही आणि ते पाणी ह्याच्यात टाकते कुकरमध्ये बघायचं. हे बघा बघायची हुसळ करणार. अजून कुकरला 2 शिट्ट्या होऊन दिल्या की झाली बघायची हुसळ. त्याने झाकण लावून येते. झाकण लागते बघा हुसळ. वाटीमध्ये काढून दाखवते तुम्हाला. हे बघा मुगाची डाळीची उसळ, भात, पराठे.